अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले लगेज स्कॅनर मशीन काही दिवसांपासून दिसत नसल्याचा दावा करण्यात येत आहे। स्कॅनर कक्षाचा कथित गैरवापर होत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात आलेले लगेज स्कॅनर मशीन काही दिवसांपासून दिसत नसल्याचा दावा करण्यात येत आहे। यामुळे स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। स्थानिकांकडून असा आरोप करण्यात येत आहे की स्कॅनर कक्षाचा वापर सध्या भटकी जनावरे आणि काही नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींकडून केला जात आहे। त्यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे। स्कॅनर मशीन नेमके कुठे हलविण्यात आले, ते दुरुस्तीसाठी काढण्यात आले आहे की अन्य कोणत्या कारणामुळे उपलब्ध नाही, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा तातडीने पूर्ववत कराव्यात आणि या प्रकरणाबाबत रेल्वे प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।